नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर गुरुशिखरवरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे शूटिंग पॉइंटला। तर येथे कयामत से कयामत तक मूवीची शूटिंग करण्यात आली होती। खूप छान व्ह्यू इथून दिसतो, तुम्ही येथे फोटो व्हिडिओ काढू शकता। तर आता आपण जाणार आहे पीस पार्कला। या पार्कमध्ये बघण्यासारखे बरेच काही आहे। खूप छान अशी बाबा अमरनाथची गुफा येथे बनवण्यात आली आहे। बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा तुम्ही येथे घेऊ शकता। तर हे माउंट आबू मधील सर्वात सुंदर पार्क आहे। अतिशय शांत आणि रमणीय असा हा परिसर आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की माउंट आबूला कसे यायचे। त्यानंतर आपण गुरुशिखर बघितले। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना हाय, मी आहे पूजा। मी मराठीमधून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण बघणार आहे अचलेश्वर महादेव मंदिर। हे एकमेव असं मंदिर आहे जिथे शिव आणि शिवलिंगाची पूजा केली जात नाही, तर त्यांच्या पायाच्या बोटाची पूजा केली जाते। येथे महादेव अंगठ्याच्या रूपात विराजमान आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथे पंचधातू नंदीची मूर्ती आपल्याला दिसते। मंदिराच्या आतील गाभाऱ्यात पाताळखंडाच्या रूपात शिवलिंग दिसते, ज्याच्या एका बाजूला पायाचे नक्षीदार चिन्ह आहे। हा शंकराचा उजवा अंगठा असल्याचे मानले जाते। तर अचलगडवरून निघाल्यानंतर आपण जाणार आहे सनसेट पॉइंटला। तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू दिसत आहे इथून। माउंट आबूला आले तर सनसेट पॉइंट बघायला विसरू नका। हा सनसेट पाहून मला एक गोष्ट आठवली। मी कुठेतरी वाचलं होतं की सूर्यास्त पुरावा आहे की प्रत्येक शेवट वेदनादायक नसतो, तर काही शेवट सुंदरही असू शकतात। तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि माउंट आबूमध्ये अजून बघण्यासारखे काय काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे।